धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलात, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आमचे मार्गदर्शक गुरुवर्य किरणजी मस्कर सर यांच्या वाणीतून मात्र सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण वाहिलात आणि त्यानंतर मात्र एक दमदार सुरुवात या क्रीडा स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. आज एक दमदार क्रीडा स्पर्धा आपण पाहायला गेलं तर कोहिनूर ऑफ पाटण गणेश शिंदे यांच्या संपूर्ण टीमच्या आयोजनातून हे क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत अर्थातच मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2026 चं हे रबर बॉल स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. सरळ मॅचच्या दिशेने वळूयात. एक महत्वपूर्ण मॅच, दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि या सामन्यामधून कोणता संघ पुढील फेरीमध्ये महत्वपूर्ण मॅचेसमध्ये पुढील फेरीमध्ये दाखल होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. मॅचच्या दिशेने वळतोय. एका बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर वन साइड जिव्हाळा एक तुल्यबळ संघ पाटण तालुका असोसिएशन मधला मात्र मानला जातो आणि त्याच्या तोडीस तोड आपण पाहायला गेलं तर समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. आता मात्र बिग बॅटल या दोन संघांमध्ये मात्र पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय वन साइड जिव्हाळा आणि टॉस जिंकल्यानंतर सांगितलंय की आम्ही बॅटिंग करू. प्रथमतः 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये कुठेपर्यंत मजल मारतील पहिल्या डावामध्ये वन साइड जिव्हाळा संघ हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आकाश गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकरला कॅप्टन 26 अतुल भालेकर आणि नॉन स्ट्रायकरला संस्कार मात्र पाहायला मिळतोय. मॅचला लगेच सुरुवात करायची बघा, वेळेचा निर्बंध आहे, थोडस स्पीडअप घेऊया, मॅचला गती द्यायची आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. ओ जबरदस्त फटका, ताकद नजाकत, परंतु पहा मिड विकेटला काय कॅच पाहायला मिळाली आहे. अप्रतिम कॅच. बेस्ट प्लेयर ऑफ द पाटण तालुका निलेश होता. महत्वाची विकेट, मोठा मासा गळाला लागतोय. बिग फिश इनटू द बास्केट. मोठ्या फटक्यासाठी गेले होते परंतु निलेश नावाची भिंत मिड विकेटला उभी होती आणि त्याने मात्र कुठलीही चुकी केली नाहीये आणि आकाशने मात्र कमबॅक केलाय आणि अतुल भालेकरची विकेट प्राप्त केली आहे. महत्वाचा अडथळा दूर केलाय. प्रवीण हारुगडे आले इनिंग नंबर 3 मध्ये. पुढचा बॉल, हो आलेले आक्रमण नक्कीच केलंय. आपला पॅटर्न आहे एकदम हटके, आपण आल्याला मारतो मोठे फटके. स्वागत केलंय षटकाराने. प्रवीण हारुगडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. पहिलाच बॉल फेस केला या मॅचचा आणि पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळाला. हाही बॉल ऑन साइडला
डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या आवाक्याबाहेर बॉल निघून जाईल, सीमा पार. षटकार. 2 बॉल वरती 2 षटकार आतापर्यंत खेचलेत. अतुल भालेकरची जागा आता प्रवीण हारुगडे यांनी घेतली आणि आल्या आला आक्रमक होत असताना मात्र पाहायला मिळालेत. सुरुवात चांगली केली आहे, दणक्यात सुरुवात केली आहे, विकेट आली, परंतु त्यानंतर आता प्रवीण हारुगडेने कमबॅक केलाय. 2 मोठे फटके आले. टीमची धावसंख्या 12. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अतिरिक्त उसळी देखील नक्कीच घेतली आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा, पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्येत भर होते. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल या वेळेला चांगला चेंडू बीट केलाय पूर्णपणे. निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र हाताळलाय. ज्या वेगाने आला त्याच वेगाने मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल. चांगला बॉल या वेळेस हाताळलाय आकाश याने. फुल टॉस उडवलाय. चान्स आहे. कॅचचा कॉल. फर्स्ट सेकंड थर्ड आणि अखेर काळ मात्र बॉल निसटलाय हातातून. प्रयत्न चांगले केले होते. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट देखील फसला आणि त्यानंतर बॉल धरतीला दान झाला. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. या धावसंख्येवरती लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम वन साइड जिव्हाळा संघ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर मात्र आकाशने कमबॅक केलं होतं. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकाची शेवटच्या बॉलवरती साथ मिळाली नाही. प्रवीण हारुगडे जाळ्यामध्ये फसले होते. जाळं विणलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये. नॉर्थ सेकंडला खूप वेळ संस्कार उभा होता, परंतु आता स्ट्राईक एंडला येत असताना मात्र पाहायला मिळतोय. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. पुढचा बॉल आपटी बार पात्रा पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न केलाय. बॉल पाण्यामध्ये अडकलाय. तिथे 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा अंपायरचा, म्हणजे नो +2. टोटल 3 धावा. फ्री हिटचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. या वेळेला लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. साहिलचा पुढचा चेंडू. प्रवीण हारुगडे. हाई बॉल भरपूर बाहेर होता आणि पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. क्रीजच्या भरपूर बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आणि पंचांनी ते ओळखलं आणि सांगितलं की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावं लागेल. सागर जातोय साहिलकडे आणि सांगितलं सागरने की तुला टप्पा कसा हाताळायचा आहे, पिचिंग कुठल्या पद्धतीने मात्र करायची आहे बॉलची. फुल टॉस बॉल होता. ज्युसी फुल टॉस. त्याला दिशा दिली आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली आहे. 2 धावा या बॉल वरती येत असताना मात्र पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचली आहेत.
शरीराचा वेध घेतला या बॉलने. वाटलं पाठीमागे व्हाईट बॉल जातोय, परंतु बॉल शरीरावरती आदळलाय. हाही बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये. तिथे पुन्हा एकदा सिंगल डी स्वरूपामध्ये. 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24. कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून मात्र धावफलक पुढे सरसवत असताना जिथे आपण पाहायला गेलं तर 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 24. या धावसंख्येवरती 24. ओमकार आलाय शेवटच्या षटकामध्ये. संस्कार आहे शेवटच्या षटकामध्ये. धावा किती जमवल्या जातील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. उडवलाय समोर. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावा. स्वागत केलंय पहिल्या बॉलवरती. आओ जनाब, स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत. संस्कारने स्वागत केलंय षटकाराने. ही ताकद आहे या खेळाडूची. ओमकार वरती हल्ला चढवलाय पहिल्या बॉलवरती. तीस धावा धावफलकावरती लागलाय. अतिरिक्त उसळी घेतलीये. व्हाईट बॉलचा इशारा. आणि याही वेळेस बॉल हातातून निसटलाय. नो बॉलचा इशारा अंपायरचा. आणि गोशांगी क्षेत्रामध्ये एक धाव म्हणजे नो +1. अतिरिक्त धावा भरपूर आल्यात या षटकामध्ये आणि या इनिंग मध्ये. आपण जर पाहिलं, सागर स्वतः जातोय गोलंदाजाकडे. थोडीशी कुजबुज होईल, चर्चा होईल. मागील मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली होती. या मॅच मध्ये थोडीशी गोलंदाजी गडबडताना मात्र पाहायला मिळते. एक चांगली लाईन लेंथ, चांगल्या ट्रॅक वरती मात्र गोलंदाजी करावी लागेल. हाई बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. फ्री हिट कंटिन्यू असेल संस्कारसाठी. मेजवानी नक्कीच आहे. आणि तो आनंद घेईल का या मेजवानीचा. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. सीमा पार. संस्कारच्या पाठमधून एक उत्तुंग असा हाय हँडसम षटकार. फ्री हिटचा बॉल होता. संस्कारने मेजवानी स्वीकारली आणि त्याच्यावरती आपण पाहिला तर 6 धावांची मोहर चढवली. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलीये 40 या धावसंख्येवरती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग झालं नाहीये. गती परिवर्तन या बॉलवरती पाहायला मिळालं. शेवटच्या मुवमेंटला गती काढून घेतली. धीम्या पद्धतीने मात्र बॉल रिलीज केला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर हा बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. उचललाय, फेकून दिलाय, परंतु जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव मात्र प्राप्त होईल. चांगली फटकेबाजी मात्र सुरू आहे संस्कारच्या माध्यमातून. आणि मोठ्या फटक्यासाठी मात्र सातत्याने मात्र प्रयत्न पाहायला मिळतोय या खेळाडूचा.
ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे परंतु बॉल अडला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या कंप्लीट केला जातोय. 2 धावा. परंतु पहा फेकी खराब पाहायला मिळते. बॅकअप नाहीये. बॅकअप वेगाने येतंय. दूरवरून बॅकअप आलाय आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर नॉन सेकंड एंडला मात्र प्रवीण हारुगडे आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना मात्र पाहायला मिळाले. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर 2 धावा आल्यात. 3 धावा. टोटल 3 धावा आल्यात या बॉलवरती आपण पाहिलं तर या 3 धावसंख्येने मात्र धावफलक 44 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलोय. 44 44 धावा. ओहो आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु इथे काय घडलंय, सागर यांनी मात्र आता चुकी केली आहे. 9 सेकंडला देखील पुन्हा एकदा चुकी झाली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. झापूक झुपूक झापूक झुपूक अशा टोटल 4 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. एक चूक किती महागात ठरली पहा. जिथे फक्त एक धाव होती तिथे टोटल 3 धावा एक्स्ट्रा कलेक्ट करण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलंय आणि टोटल 4 धावा इथे कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे आपण पाहिलं तर 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केले वन साइड जिवाळा या टीमने. जिथे पहिल्या षटकामध्ये अतुल भालेकर यांची विकेट गेली होती परंतु त्यानंतर प्रवीण हारुगडे आले आणि त्यानंतर संस्कार आणि प्रवीण हारुगडे यांनी चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना मात्र 48 धावा कुठल्या. नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. श्री 11 काळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम कराटे यायचंय आणि आपण लगेच दोन टीम मध्ये कॅप्टन टॉस घेऊयात. जबरदस्त बॅटिंग लाईन राहिली. चांगली पार्टनरशिप प्रवीण हारुगडे आणि संस्कारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला शतायू टीम कॅप्टन या प्लीज. आपली कराटे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 काळगाव अशी मॅच आहे. त्यामुळे विनंती करेन की आपण टॉस करणार आहोत. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कुठेतरी महत्वाचं आहे. चला विनंती करतोय या शतायू टीम कॅप्टन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. टॉस जिंकलाय कराटे टीमने आणि बॉलिंगचा घेतलाय निर्णय. टॉस इथे जिंकलाय टीम कराटे संघाने आणि प्रथमतः
गोलंदाजी करू असं सांगितलंय आणि श्री इलेवन काळगाव संघाला मात्र करायची आहे बॅटिंग. सागर साठी पहिला बॉल. अतुल यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा साहिल सडी. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहतोय. अगदी वेगाने जात असताना मात्र पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. हा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावसंख्येमध्ये भर. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती नक्कीच ऍड होत असताना मात्र पाहायला मिळेल. अकुट डब्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल. 49 धावाचा पाठलाग करते टीम उदवणे संघ. शॉर्ट बॉल. शॉर्ट पुल आणि पुल सक्सेसफुल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर होता. शॉर्ट पुल केलाय. शॉर्ट पिच चेंडू फक्त दिशा दिलीये. 6 धावा षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. खोदून काढलाय. ओव्हर द बॉलर हेड. बॉलर बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एका धावेवरती समाधान मानलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती. सागर स्ट्रायकरला आलाय. ओव्हरची होते समाप्ती. आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 9-10 या धावसंख्येवरती. माफ करा. आणि आता येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये मात्र 39 धावांची गरज. 12 चेंडू 39 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सागरवरती पूर्णपणे आता जबाबदारी संघाची आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये बरसला होता. अगदी खोऱ्याने धावा त्याने केल्या होत्या मागील मॅच मध्ये. या मॅच मध्ये आता करो या मरोची मॅच आहे. डू और डाय सिच्युएशन आहे. या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा असेल तर 12 चेंडू 39 धावा कराव्या लागतील टीम उदवणे संघाला. आणि मिडल ओव्हर मध्ये पर्याय निवडलाय प्रवीण हारुगडे यांना. पाहावं लागेल. पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात. अतिरिक्त धावा रोखायची आहेत. सुरुवात व्हाईट बॉलने केली आहे. हाई बॉल खराब हाताळलाय. दिशेपासून कुठेतरी भरकटतायत. एक ट्रॅक वरती पटरी येत नाहीये.
थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलाय, वेगाने बॉल निघून चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार. आपटलेला बॉल. अकुडप्याचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. हो, इथे संस्कार थोडासा स्किड झालाय. बघा, स्वतःची काळजी देखील घेणं तितकंच महत्वाचं आहे, कारण खेळ हा होत असतो, परंतु खेळाबरोबर आपली काळजी देखील घेणं कुठेतरी भरपूर महत्वाचं आहे. हा ऍक्शन रिप्ले पहा, अगदी वेगाने बॉल पर्यंत आला आणि अगदी पाठीमागे देखील आपटलाय, बरोबर डोक्यावरती तो आपटलाय. सेफ खेळा, काळजी नक्कीच घ्या. अकुटप्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला अडवला जातोय, परंतु इथे पहा काय घडलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. 49 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 9 चेंडू, आता 30 ची गरज आहे. 9-30 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. उचललाय बॉल, उडवलाय, फेकून दिलाय, बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, बॉल सीमा पार, षटकार. काय फटका होता, अगदी जाग्यावरून मात्र खेचून मारलाय. या फटक्याची गरज होती आणि तो फटका आलाय. आता समीकरण 8 बॉल 24 ची गरज, 8-24 चं समीकरण. हो, परत एक वेळा, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, मैं झुकेगा नहीं मैं ठोकेगा. आणखीन एक सलगचा दुसरा ठोकलाय. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याच्यावरती मात्र 6 धावांची मोहर. षटकार येत असताना मात्र आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. 7 बॉल 18 ची गरज असताना फटका फसलाय. प्रवीण हारुगडे स्वतः बॉल पर्यंत जात आहेत आणि इथे काय घडलंय, कॅच इथे ड्रॉप झाली आहे. ओव्हरची होते समाप्ती, जिथे 12 बॉल 39 धावांची गरज होती. आता समीकरण आपण पाहिलं तर 6 चेंडू 16 ची गरज आहे. 6-16 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कुठे होती मॅच, कुठे नेऊन ठेवली आहे मॅच, जिथे 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र पारडच बदललंय. आता एक अनुभवी आणि एक महत्वपूर्ण युवा टॅलेंटेड गोलंदाजाला मात्र गोलंदाजी मार्ग वरती पाचारण केलं गेलंय. मागील मॅच मध्ये याच गोलंदाजाने धावा रोखल्या होत्या आणि ब्रेक लावला होता, ब्रेक थ्रू मिळवून दिला देखील होता. या मॅच मध्ये आता कशा पद्धतीने गोलंदाजी राहते, परंतु समोर पाहिलं तर एक कडवं आव्हान सागर पाहायला मिळतोय. 6 बॉल 16 ची गरज. पहिला बॉल संस्कारचा सागरसाठी 6-16. फुलटॉस, संदीप जजमेंट जुळेल का? वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु इथे काय घडलंय, कॅच ड्रॉप झालीये. कॅच इथे ड्रॉप होत असताना मात्र पाहायला मिळतंय. संदीपने कॉल दिला होता की ही कॅच मी घेतो, परंतु संदीप कडनं ही कॅच ड्रॉप झाली आहे. 2 रन मात्र कंप्लीट झाले त्या बॉलवरती. भरपूर वेळ बॉल उंच होता
हवेत होता, जजमेंट जुळलं नाहीये. ड्रॉप कॅच. परत एक वेळा फटका फसलाय. कॅचेसचा कॉल आणि ही कॅच सुटली आहे. भरपूर जीवदान मिळालंय आता सागरला. कॅचेस विन द मॅचेस, क्रिकेटची परिभाषा आहे. पकडो कॅच और जीतो. क्रिकेट की अद्भुत मैच. चला पाण्याची पूर्तता करा जराशी. 4 बॉल 13 ची गरज आहे. 4-13चं समीकरण. पावसाची सुरुवात. फुलटॉस बॉल होता, ज्युसी फुलटॉस. टायमिंग झालं नाहीये आणि विकेट सॅक्रिफाईस केली. आता येणारे 3 बॉल आणि 3 बॉल आणि बघा रन नसेल बहुतेक ही. अंपायर बघा बॉल हातामध्येच आहे विकेट किपरच्या. मे बी मला वाटतं रन नसेल ही. हा बॉल डॉट असेल. 3 बॉल 13 ची गरज आहे. 3-13 कोणाचे वाचतील. येणारे 3 बॉल 13 ची गरज. व्हॉट अ मॅच. उधवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये वन साइड जिवाळा. 3-13 ची ही मॅच आहे. जास्त धावल्याने दम लागतो आणि ही मॅच जिंकायला देखील दम लागतो. परंतु आता या मॅच मध्ये घाम फोडलाय अक्षरशः. आपण पाहिलं कमी तिथे आम्ही अमोल माने गेलेत स्वतः पाणी घेऊन. आणि भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहे. गरजेला महत्वाचे उपयोगी पडणार व्यक्तिमत्व. फुलटॉस उडवलाय बॉल. उंच पुरा गेलाय. कॅचचा कॉल आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव घेतलीये. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील 2 आणि 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज. म्हणजे 2 चेंडू 2 मोठे ब्लास्ट. 2 बॉल वरती मात्र आपण पाहायला गेलं तर 2 मोठे प्रहार चढवावे लागतील. आणि तो कारनामा सागर करून दाखवेल का आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जातील का. टीमच्या नजरा सागर वरती आहेत आणि तेवढ्याच नजरा संस्कार वरती देखील आहेत. बॉल कसा हातळेल. 2 चेंडू 12 धावांची गरज. उदवणे की वन साइड शिवाळा. सागर की संस्कार. सामना रंगलाय. अतितटीचा सामना. डू अ डाय सिच्युएशन. करूया मरोची मॅच. संस्कार निघालाय सागरसाठी. सोडून दिलाय. हे प्रेशर आहे. लेग स्टिक सोडून जाणार आहे बॉल. व्हाईट बॉल. 2 बॉल 11 ची गरज. दोन बॉल 11. दोन 11चं समीकरण. व्हॉट अ मॅच. मंगलमूर्ती चषक 2026 हे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. फुलटॉस. टायमिंग झालं नाहीये. फुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. टायमिंग झालं नाहीये. नाखुश आहेत सागर. एकच धाव मात्र मिळाली आहे. आता पूर्णपणे पकड निर्माण केली आहे वन साइड जिवाळा या टीमने. व्हाईट बॉल दिलाय पंचांनी. पुन्हा टाकावा लागेल. चला टीम कराटे संघ आपली बॉलिंग आहे. आपण टीम तयार राहायचंय. लगेच मॅच संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कराटे टीम टॉस तुम्ही जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. काळगाव टीमला करायची बॅटिंग. व्हाईट +1 आहे का अंपायर. व्हाईट +1 म्हणजे आता 1 बॉल आणि 8 धावांची गरज.
रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा ट्रॅक वरती सज्ज होईल संस्कार. एक चेंडू 8. उचललाय, फटकून दिलाय आणि परवाचं अंतर कमी करणारा मात्र सागरच्या पाठमधून मात्र हा षटकार आलाय. अजून एक बॉल असताना तर सामन्यामध्ये पलटवार झाला असता, परंतु हार्ड लक बाड लक टीम उदवणे संघ चुरशीचा सामना राहिला. शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहायला गेलं तर ही लढत गेली आणि हा सामना मात्र अखेरकार वन साइड जिवाळ्या संघाने मात्र जिंकलाय आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालेत. चला अंपायर साठी चला केतन म्हात्रे आपण जा आणि प्रमोद दादा, सनी कंक